नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज आपण अशा एका ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण देशाचा जो अभिमान आहे, हा अभिमान उंचावलेला आहे. तर सागराच्या खोल पाण्यात भारताचा तिरंगा हा फडकलेला आहे आणि भारताने थेट ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेलं आहे. ही ऐतिहासिक कामगिरी अंदमान निकोबार बेटामध्ये करण्यात आलेली आहे. तर स्वराज्य द्वीप म्हणजेच हॅवलुक आयलंडमध्ये येथे प्रसिद्ध राधानगर बीचवर हा विक्रम घडवण्यात आलेला आहे. या मोहिमेमध्ये तब्बल 223 प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स सहभागी झालेले होते. भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, पोलीस आणि विविध डायव्हर्स टीम्सनी मिळून ही जी मोहीम आहे ती पूर्ण केलेली आहे. तर समुद्राच्या आत फडकण्यात आलेल्या या तिरंगा तब्बल 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद म्हणजेच जवळपास 240 चौरस मीटरचा हा प्रचंड ध्वज होता. ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डचे जे अधिकृत प्रशिक्षक आहेत, ऋषीनाथ यांनी हा विक्रम अधिकृतपणे घोषित केलेला आहे. प्रमाणपत्र प्रदान केले. या विक्रमामुळे भारताने जगातला एक वेगळा संदेश दिलेला आहे की भारत आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्राच्या तळाशीही इतिहास रचत आहे. या मोहिमेत नेतृत्व अनुभवी स्कुबा डायव्हर्स आणि प्रशासनाने केलं. यामुळे अंदमान निकोबार बेट आता जागतिक स्तरावर ॲडव्हान्स आणि स्कुबा डायव्हर्ससाठी आणखी प्रसिद्ध झालेला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मालवण आणि तारकुर्ली भागातही स्कुबा डायव्हर्सने आणि समुद्र पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तारकर्लीचा समुद्र भाग भारतातील लोकप्रिय ड्रायव्हिंग स्पॉट्सपैकी एक मानला जातो. सोशल मीडियावर या ऐतिहासिक क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी याला समुद्राखालील भारताचा सर्वात अभिमानाचा क्षण असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समुद्राखाली तिरंगा फडकवण्याची ही कल्पना कशी वाटली आणि तुम्ही स्कुबा ड्रायव्हिंग करायला जाल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नव्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.